25-26 या आर्थिक वर्षामध्ये टोटल नगरपालिकेची मागणी होती 99,54,00,000. त्या टोटल वसुली झाली 82,60,00,000. मालमत्ता कराची वसुली ही टोटल 94.5% झालेली आहे. आणि टोटल यावर्षी ऑनलाईन भरणा हा टोटल 17 कोटीच्या वरती गेलेला आहे. म्हणजे मला शहरातील बहुतेक नागरिकांनी घरी बसून पैसे भरलेले आहेत. त्याच्यामुळे यावर्षी येण्याचा ओघ हा जरा कमी झाला आणि गर्दी कमी होती, परंतु वसुली ही उत्तम प्रकारे झालेली आहे. मागील वर्षापेक्षा यावर्षी कमीत कमी 17 कोटींनी वाढ झालेली आहे. शासनाने दिलेल्या 50% सूट व्याजावरती, त्याच्यामुळे लोकांनी, ज्या थकीत लोक आहेत त्या लोकांनी पूर्णपणे भरलेले आहेत. तसंच आनंदनगर MIDCतल्या लोकांनी सुद्धा संपूर्ण रक्कम म्हणजे 95% रक्कम त्यांनी जमा केलेली आहे त्यामध्ये. त्याच्यामुळे आपल्या तिजोरीमध्ये नक्कीच भर पडलेला आहे. कमर्शियल इंडस्ट्रीज हा कमर्शियल झोनमध्ये मोडतो आणि कमर्शियलची 85% वसूल झालेली आहे. त्याच्यामुळे उत्पन्नात आपला नक्कीच वाढ झालेली आहे. या शहरामध्ये माननीय नगराध्यक्ष मॅडम यांनी जनतेला आवाहन केले होते. तसेच माननीय मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी आमची नियमित आढावा मीटिंग घेऊन वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास सांगितले होते. वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करणे हा एक भाग जरी असला तरी त्याच्यामध्ये 15% मागणीमध्ये आणि वसुलीमध्ये 15% वाढ होणे हे बंधनकारक आहे. आणि त्या 15% वाढमुळेच आपल्याला नगरपालिकेला शासनाकडनं निधी आणि फंड मिळतो तो 100% मिळतो. आणि तो वसुली जास्त झाल्याने 15% वाढ झाल्याने नक्कीच आपल्याला 100% शासकीय फंड मिळणार आणि त्याच्यात नक्कीच शहराला आपला फायदा होणार. बघा, सालाबादाप्रमाणे आम्ही दरवर्षी वसुली हा आमचा उद्दिष्ट असतो आणि वसुली उद्दिष्ट करताना हा 4था वर्ष आहे की आम्ही विक्रमी वसूल केलेली आहे. आणि माझे सहकारी सावंत मॅडम असणार किंवा देवरे असणार, श्री राणे असणार, यांनीही प्रत्येक ठिकाणी जाऊन घरोघरी जाऊन कॅम्प लावून सोसायटीमध्ये वसुली केलेली आहे. आणि त्यामुळे मी त्यांचेही आभार मानतो. त्यानुसार आमच्या महिला कामगार जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 3 महिने शनिवार रविवारी आपल्या कुटुंबाला, मुलाबाळांना सोडून येऊन शनिवार रविवारी वसूल करण्याचे उद्दिष्ट. त्याच्यासाठी मी त्यांचं विशेष कौतुक करणार की त्यांना हे याच्यामध्ये सहकार्य आहे.